नमस्कार मित्रांनो, मी संदीप मयेकर। आज नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला मी झाडं कसं राखतात वाण हे दाखवणार आहे। आणि आम्ही आलेलो आहे आणि हे बघा इकडे वाण राखतात आहेत। तर तुम्हाला मी मासे लागलेले दाखवतो। अशी दगड ही आहे ना दरेला असे आतमध्ये मासे जातात। ते असे जाळं लावून असं हात घालून मासे काढायचे। तर चला मी दाखवतो तुम्हाला। बघा मित्रांनो, हे आम्ही वाण लावलेलं आहे आणि हे जी दरी आहे त्यात आम्ही राखतो मासे। ते हे बघा किती मासे लागलेले आहेत, हे बघा। आणि ह्या मयान हलवला आणि ते पडली तांबूशी। तिकडे बाबा आहेत जे पोहणारे एक्सपर्ट आहेत, बुडणारे। ते तिकडे बुडतात आहेत, 2 पुरुष पाण्यात, ते बघा। आणि हा बघा किती महाल लागला तो एकाच कोपऱ्यात। तांबूशी आहेत आणि घोड्यारी काचका। तुम्हाला नंतर दाखवतोच आम्हाला किती मासे गावलेत ते। हे बघा, ही तांबूशी सोडवतोय। आणि इकडे लागले ते घोड्यारी काचका आणि बाबा तिकडे राबतात आहेत, ते बघा। हे झालंय ना, ते असं खाली व्यवस्थित लावायला लागतं, नाहीतर माझा खालनं जातो। म्हणून ते व्यवस्थित बसलं आहे की नाही बघतात आहे ते। घोड्यारी काचका सोडू नको ना सोडत घे, धरलाय मी। बाबा हा पटलं हो। तोंडान वाढायचे पुढे काढू दिला। तोंडावर पुढे मातीतले मासे धुवायला। अरे हो, त्वरण झालं, त्वरण। हे बघा मित्रांनो, किती मागा मासे गावलेत आहे। हे बघा, हे बघा, पूर्ण झालाय ना, ह्या डिस्को झाला, हे पूर्ण भरलेलं आहे। आम्ही आता रापून काढलेला आहे। आणि हे सर्व जे दगडाला मासतात ना मासे, ते रापून काढलेले आहेत। हे बघा, इकडे बघा बाबा, बघा झालं कवलतात आहेत, त्याच्यात पण मासे लागलेले आहेत। ही घोड्यारी काचका आणि तांबोशी लागलेली आहे। आणि तिकडे पण आहे, तिकडनं पण कवडे देतोय। आणि इकडे मया जाळं सोडवतो आहे, बघा किती मासा लागला आहे तो वाड्याला। हे बघा, आणि तो इकडे बाबा कवलतोय, झालं। आणि मोठा मासा गेला, बाबा म्हणतोय। हे तुम्हाला नंतर दाखवतो किती काय मासे गावलेले आहेत ते। बाहेर पण वाजला, हे बघा। ही कालबोंडी आहेत, इकडे घोड्यारी काचका आहे, ते बघा। ही तांबूशी आहे, नाही काचूकच आहे घोड्याला। ही कालबोंडी, तुम्ही काय म्हणता याला रे कालबोंडीला?
कारय 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 हे बघा किती आहे ते. हा बघा हा एक मासा लागलेला आहे, ह्याला म्हणतात काय रे भाई? सावकाशी वज पण आहे. खरबा. हा बघा हा खरबा मासा, ही कारय म्हणजेच कालबोंडी. आणि इकडे सोडवतो आहे बघा, असे सोडवायला लागते मग अडकलेली. आणि हे बघा हे दुसरं झालं घेऊन आले. हे बघा किती माल लागलाय तो, काम 25 करून टाकला नाही. आणि आता हे सोडवायचं काम चालू आहे. हे बघा जवळजवळ 1 गोणी मासा मिळणार आहे वाड्याला. किती वाजले? 11:30. मित्रांनो हा चिंगलाचा प्लांट आहे. हा बघा दिसतोय, आम्ही ज्या बाहेरनं चाललोय. हा मित्रांनो इकडे चिंगलाचा प्लांट आहे. हा बघा इकडे, आणि हा इकडे त्यांनी मोरू बांधलाय. इकडून पाणी आतमध्ये घेणार, इकडून पाणी खारं पाणी. हे बघा तर आम्ही आता वाटे घालायला चाललेलो आहे. हे बघा इकडे मयाने आहे आणि आम्ही 6 जण आहेत चाललोय वाटे घालायला. सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही खाडीतच आहे, गालीत लावतो आहे. तर आता आम्ही आलेलो आहे बघा. ते बघा तिकडे आमच्या गाड्या आहेत. आणि हे बघा पाणी आता किती वाढलं ते. सकाळी कमी होतं, आता वाढलंय पाणी. हे बघा इकडे सावली आहे. हा बघा हा इकडे एक बोचका आहे. मातीला नव्हतं बोली झाली विंडीत टाकली. मोठं काय नाही काय टाकलं नाही रे. हा एक बोचका आहे, हा एक आहे, आणि हा एक आहे. आडून आणि मस्त धुवून घ्या लगेच. 2 मिनिटात काम. रे बघा हे तांबोशी आहेत. 7-8 घाला. तुला जर काय काय हवं ते घे आधी. बिंदास घेऊ शकतो, तो आपला भाव आहे. तांबो आहे. ते घे रे. मातीच नको टाकू. मित्रांनो हे बघा एवढे आम्हाला मासे गावले. ते बघा मग दाखवतो. हे बघा तांबीचा सर्व तांबोशी मासा. हा बघा मोठे बाजूला आता शॉर्टिंग करतो आम्ही. मोठे बाजूला लहान बाजूला. ही साईड वेगळी ठेवणार आहे. पावसाच्या गावल्या तुझे गावात नाही. चल हात धुवायला पाणी आहे. आंबोच्या बारीक फक्त म्हातारे वगैरे नाही. हे काय सर्व बारीकच काढले बघ. दिवसभराची मेहनत. सकाळी 10 वाजल्यापासून आता दुपारचे 3 वाजले आहेत. बघा मेहनत. आणि ही आमची मेहनत 6 जणांची आहे बघा. जास्त मेहनत बाबांची, कारण ते 2-3 पुरुष खाली जाऊन काढतात.
झाडं लावायचीच खरी टेक्निक आहे मित्रांनो. कारण खाली जर हे असली ना गॅप तर मासा जाऊ शकतो ना बाबा. हा बाबा. आणि आमचे संतोष शेठ बारीक हे सोड टाकायचं. बारीक हे काय असू नको. पाठी बघ पाठी. तर मित्रांनो आता मी घरी चाललो आहे. तेव्हा इकडे आमच्या गाड्या आहेत लावलेल्या आणि पुढे माया आणि ऋषी आहे. आणि बघा पाणी एवढं भरलेलं आहे. आता भरती लागले आणि दुपारचे 3:30 झाले आहेत. 3-3:30 झाले असतील. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.